मित्रांनो, कर्जमाफीची प्रक्रिया ही कोणत्या प्रकारे होणार? त्याचबरोबर महा-डी-बी-टी अंतर्गत नवीन अर्जासाठी सुरुवात झालेली आहे आणि त्यानंतर ज्या शेतकऱ्यांची पूर्वसंमत्या बाकी होत्या, अशा शेतकऱ्यांना पूर्वसंमती कधीपर्यंत मिळणार? त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांनी पोकरा अंतर्गत ज्यांची गावं आहेत, त्यांनी अर्ज केलेले होते, त्यांनासुद्धा पूर्वसंमत्या मिळणं सुरू झालेले आणि त्यानंतर महा-डी-बी-टी अंतर्गत ज्या शेतकऱ्यांचे 3 ते 4 महिन्यापासून जे अनुदान आहे, ते रखडलेलं आहे. अद्यापही त्यांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम वितरित झालेली नाही. अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेल आयकॉन बटन आहे ते दाबायला विसरू नका. तर नमस्कार मित्रांनो, मी राजश्री स्वागत आहे कृषी मंडळ चॅनलमध्ये. मित्रांनो, एकंदरीत बघायचं झालं तर बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं आहे व के-वाय-सी नेमकी कशाप्रकारे होणार? तर मित्रांनो, आता के-वाय-सीची पहिली यादी आलेली आहे, सगळ्यांना माहीत झालेलंच असेल. तर मित्रांनो, जे आपण जे नुकसान भरपाई म्हणा किंवा खंडणी म्हणा, त्याची जी पहिली अगोदर काय व्हायचं, त्याची के-वाय-सी करावी लागायची आणि त्यानंतर 8 ते 10 दिवसाच्या नंतर तुमच्या खात्यावरती रक्कम वितरित व्हायची. त्याच पद्धतीनं मित्रांनो, इथं महा-डी-बी-टी अंतर्गतसुद्धा तुम्हाला कर्जमाफी अंतर्गतसुद्धा तुम्हाला त्याच पद्धतीने एक व्ही-के नंबर किंवा विशिष्ट क्रमांक एखादा दिला जाईल आणि त्या अंतर्गत मित्रांनो तुम्हाला के-वाय-सीची प्रक्रिया ही पूर्ण करायची आहे. ज्याच्यामध्ये तुम्हाला फक्त आणि फक्त थंब लावूनच तुमची के-वाय-सी करता येणार आहे आणि तुम्हाला बायोमॅट्रिक पद्धतीनं के-वाय-सी केल्याच्यानंतर काही जणांचं म्हणणं आहे की बुवा ओ-टी-पी बेसवर के-वाय-सी होईल का? तर मित्रांनो, ओ-टी-पीचा ऑप्शन त्यांनी काढून टाकलेला आहे असं सरकारतर्फे स्पष्ट सांगण्यात येत आहे. तुम्हाला फक्त आणि फक्त थंब लावूनच तुमची के-वाय-सी पूर्ण करता येणार आहे. त्यानंतर के-वाय-सी केल्याच्यानंतर तुमच्या जे अनुदान आहे, आता तुम्हाला के-वाय-सीला गेल्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तुमचं पासबुक वगैरे ही व्यवस्थितरित्या न्यायचं आहे. ज्या बँकेची तुम्ही कर्ज काढलेलं आहे, त्या बँकेचं पासबुक, तुमचा अकाउंट नंबर. आता तुम्ही के-वाय-सी केल्याच्यानंतर तुमचं जे पावती निघेल, तर त्या पावतीवर तुमचा अकाउंट नंबर वगैरे व्यवस्थित आहे का, हे तुम्हाला व्यवस्थितरित्या चेक करायचं आहे. म्हणजे जेणेकरून आता जी 2,00,000ची जी अमाऊंट आहे, जी रक्कम आहे, ती तुमच्या खात्यावर वितरित व्हायला पाहिजे. कारण तुम्ही के-वाय-सी केल्याच्यानंतर तुमचे जे अकाउंट नंबर वगैरे काही चुकलं, तर तुमच्याला ग्रीव्हन्सचा वगैरे त्यांनी ऑप्शन देणार आहेत. परंतु रिक्वेस्ट टाकायची, ग्रीव्हन्स टाकायचं, त्यानंतर तुमची प्रोसेस लांबणार, तुमच्या कर्जमाफीची प्रक्रिया तुमची लेट होणार. या गोष्टी तुमच्या होऊ नये त्यासाठी तुम्हाला तुमच्या के-वाय-सीच्या बाबतीत तुम्हाला सतर्क राहायचं आहे, अलर्ट राहायचं आहे. त्यानंतर मित्रांनो, बरेच शेतकरी म्हणत आहेत की महा-डी-बी-टीचं जे अनुदान आहे ते कधीपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होईल? आता 3 ते 4 महिन्यापासून काही शेतकऱ्यांचं अनुदान अद्यापही त्यांच्या खात्यावर वितरित झालं नाही. तर पाठीमागं एक टप्पा जाहीर झाला होता. त्या अंतर्गत बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावर जे महा-डी-बी-टीचं अनुदान आहे कृषी यांत्रिकीकरणचं वगैरे, ते शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित झालेलं होतं. परंतु तुमचा अकाउंट महा-डी-बी-टीचे अर्ज करत असताना तुमचा अकाउंट नंबर वगैरे चुकला आहे का, किंवा तुमच्या पासबुक वगैरे तुम्ही दिलं आहे का नाही, हे तुम्हाला चेक करणं पॉसिबल होत असेल तर चेक करून घ्या. म्हणजे कसं, अनुदान पाठीमागं पडलं होतं, तर त्याच्यामध्ये काही शेतकऱ्यांचं अनुदान आलेलं नाही असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. तर तुमचा पासबुक किंवा अकाउंट नंबर हा व्यवस्थित आहे की नाही ते चेक करून घ्यायचा आहे महा-डी-बी-टी वेबसाईटवर जाऊन. त्यानंतर मित्रांनो, महा-डी-बी-टी अंतर्गत एस-सी-एस-टी कॅटेगरीसाठी नवीन विहिरीसाठी अर्ज सुरू झालेले आहेत. त्यानंतर जुनी विहीर दुरुस्तीसाठी अर्ज सुरू झालेले आहेत. त्यानंतर एस-सी-एस-टी घटकातील जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना जवळपास पाईपलाईनसाठी आणि त्यानंतर तुषार सिंचनसाठी अर्ज देखील सुरू करण्यात आलेले आहेत. कृषी विभागातर्फे तुम्हाला अर्ज करण्यासाठी सांगितलेलं आहे. तर जे शेतकरी आता अर्ज करू इच्छित असाल एस-सी-एस-टी कॅटेगरीतील, त्यांनी आपला अर्ज हा भरून घ्यायचा आहे. म्हणजे कृषी विभागातर्फे अर्ज करण्यासाठी सांगितल्याच्यानंतर ते अर्ज हे लवकरात लवकर मंजूर होत असतात. असं नॉर्मली तुम्ही जर अर्ज केलेला असेल तर त्या अर्जाला 5 ते 6 महिन्याचा कालावधी लागू शकतो विहीर आणि विहीर दुरुस्तीसाठी, नवीन विहीर आणि जुनी विहीर दुरुस्तीसाठी. हा चान्स आहे. तुम्हाला विहीर वगैरे पाहिजे असेल तर अर्ज करून घ्या. त्यानंतर पूर्वसंमती महा-डी-बी-टी अंतर्गत जे शेतकऱ्यांचे मला वाटते तुषार सिंचनसाठी काही शेतकऱ्यांनी, म्हणजे कृषी यांत्रिकीकरणमध्ये बऱ्याच शेतकऱ्यांचे पूर्वसंमत्या ह्या आलेल्या नाहीत. तर त्या पूर्वसंमत्या देखील लवकरच काढून देण्यात येतील, लवकरच शेतकऱ्यांना पूर्वसंमत्या येतील असं देखील कृषी विभागातर्फे सांगण्यात येत आहे. तर तुमची देखील पूर्वसंमती बाकी असेल तर तुम्हाला देखील लवकरात लवकर महा-डी-बी-टीची पूर्वसंमती ही मिळणार आहे. त्यानंतर जे शेतकरी पोकरा अंतर्गत बसतात, पोकरा गावामध्ये बसतात, त्या शेतकऱ्यांच्यासुद्धा पूर्वसंमत्या येणं सुरू झालेलं आहे. तुम्ही देखील पोकरा अंतर्गत ज्या गावामध्ये बसत असाल, तुमची जमीन वगैरे पोकरा अंतर्गतच्या गावामध्ये असेल, तर तुमच्या ज्या पूर्वसंमत्या आहेत त्या येणं चालू झालेलं आहे. तुमची पूर्वसंमती आली का हे तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे. पोकरा वेबसाईटवर जाऊन NSDK काहीतरी वेबसाईट आहे,
त्या अंतर्गत त्या ऑप्शनमध्ये जाऊन तुम्हाला तुमचं पोकरा अंतर्गत जी पूर्वसंमती आहे ती चेक करून घ्यायची आहे. त्यानंतर मित्रांनो, बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की बाबा पीक विमा कधीपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होईल. जे दुसऱ्या टप्प्यातील म्हणा किंवा जे उर्वरित शेतकरी आहेत किंवा बऱ्याच शेतकऱ्यांचा कापूस पिकाचा, तूर पिकाचा पीक विमा बाकी आहे, तर त्या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की बाबा आमचा पीक विमा कधीपर्यंत येतो. शेतकरी स्टेटस वारंवार चेक करत आहेत आणि स्टेटसमध्ये कोणत्याही हालचाली दिसून येत नाही. अप्रूव्ह दाखवत आहे, परंतु शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित झालेली रक्कम ही फक्त आणि फक्त सोयाबीनचे अद्यापही कापूस पिकाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित झालेली नाही. तर कापूस पिकासाठी रक्कम जी हिंगोली जिल्हा म्हणा किंवा परभणी जिल्ह्यातून म्हणा बरेच शेतकरी विचारत आहेत. तर मित्रांनो, कापूस पिकाचा पीक विमा हा जे शेतकरी अद्यापही पेंडिंग आहेत, वेटलिस्टमध्ये आहेत, त्या शेतकऱ्यांना सध्या तरी कापूस पिकाचा पीक विमा हा वितरित होणं पॉसिबल नाही. कारण मित्रांनो, सरकारतर्फे पीक विम्यासंदर्भात जे निधी आहे ते अद्यापही राज्य सरकारचा हिस्सा म्हणा किंवा केंद्र शासनाचा हिस्सा म्हणा, ते अद्यापही शेतकऱ्यांचा जे हिस्सा आहे तो अद्यापही वितरित झालेला नाही. त्या कारणास्तव मला वाटते 250 ते 300 कोटी रुपयांचा निधी अद्यापही पेंडिंग आहे. तर त्या निधी अंतर्गत जे शेतकरी पात्र ठरतील अशा शेतकऱ्यांना हे निधी वितरित होईल. परंतु सध्या तरी हे निधी सध्या अवेलेबल नाही. त्या कारणास्तव सध्या तरी कापूस आणि तूर पिकाचा जे शेतकऱ्यांचा पीक विमा बाकी आहे तो पीक विमा सध्या तरी वाटप होणं पॉसिबल नाही. तर ही होती छोटीशी माहिती मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.